हॅलो एव्हरीवन, 2025च्या MPSCच्या नवीन पॅटर्नसाठी ऑप्शनलची तयारी खूप क्रुशियल आहे आणि म्हणूनच जिओग्राफी ऑप्शनलसाठी आपण एक डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम आता सुरू करतोय। या डेली आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये आपण रोज सकाळी टेलिग्राम चॅनलला ज्ञानदीप अकॅडमीचं एक डेली आन्सर रायटिंग टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तिथे एक क्वेश्चन पोस्ट करणार आहोत। तो क्वेश्चन तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे। सिलेबसचे जो काही सिक्वेन्स आहे त्यानुसार हे सगळे क्वेश्चन्स पोस्ट केले जातील आणि सायंकाळी 6 वाजता दररोज याचा एक व्हिडिओ आपल्या समोर पब्लिश होईल। ॲट द सेम टाइम एव्हरी फ्रायडे क्लासरूम मध्ये सुद्धा ही एक आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस असणार आहे। सकाळी 7:30 वाजता तुम्ही क्लासरूमला येणं अपेक्षित आहे। तुम्ही जर 2022-23च्या बॅचचे स्टुडंट्स असाल किंवा आता करंट बॅचचे स्टुडंट असाल तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी क्लासरूमला येऊन आन्सर रायटिंग करता येईल आणि जे काही आपण त्या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत ते डिस्कशन तुम्हाला एक खूप चांगली डायरेक्शन देईल की तुमची उत्तरं कशी असावी। यासोबतच तुमची उत्तरं मी स्वतः पर्सनली त्या ठिकाणी चेक करणार, राईट। तर अशा प्रकारचा आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर रायटिंगचा प्रोग्राम चालू करतोय, जो की एक समर्पण प्रोग्राम असेल जिओग्राफी ऑप्शनलच्या आन्सर रायटिंगसाठी। तर पहिला दिवस आहे आज। पहिल्या दिवसाला एक बेसिक क्वेश्चन या ठिकाणी तुमच्या समोर दिसतोय, ज्यामध्ये विचारलेलं आहे राइट अ शॉर्ट नोट ऑन फॉलोइंग। ठीक आहे, लघु टिप लिहायची आहे खाली दिलेल्या मुद्द्यावर। आता हा जो प्रश्न आहे हा नेमका पेपरमध्ये कुठे विचारला जाईल तर बघा, पेपरमध्ये जर पॅटर्न तुम्ही बघितला 2 सेक्शन्स असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी, राईट। सो सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 1 आणि सेक्शन बी मधला क्वेश्चन 5 हे 2 कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत आणि या कंपल्सरी क्वेश्चन्स मध्ये साधारणतः 5 प्रश्न असतात, प्रत्येकी 10 मार्काचे। ओके, 10 मार्काचा एक प्रश्न आहे आणि असे तुम्हाला कंपल्सरी 5 प्रश्न लिहायचे। मग त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा प्रश्न असतो राइट ए शॉर्ट नोट। ओके, एक लघु टिप लिहा अशा प्रकारचा प्रश्न असेल आणि जी लघु टिप असेल ती काही छोट्या छोट्या शब्दांवर मुद्द्यांवर विचारली जाते। जसं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे कार्बोनिफेरस कल्प किंवा कार्बोनिफेरस पिरियड जो आहे त्यावर आपल्याला या ठिकाणी लघु टिप लिहिणं अपेक्षित आहे। आता कार्बोनिफेरस कल्प नेमका काय तो एकदा समजावून सांगतो। ज्यावेळेस आपण भूगर्भीय कालमापन बघतो तर भूगर्भीय कालमापनाचं जे आपण विभाजन आहे, सगळ्यात मोठे विभाजन असतात इऑन। इऑनला आपण डिवाइड करतो एरामध्ये, एरा जे डिवाइड होतील ते डिवाइड होतील पिरियड, पिरियड इपोक आणि इपोकला आपण डिवाइड करतो एज मध्ये। ओके, आणि मग त्या ठिकाणी काही विशिष्ट पिरियड्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, ज्यामध्ये काही भौतिक आणि पर्यावरणीय घडामोडी घडलेल्या आहेत। तर त्यामध्ये कार्बोनिफेरस एक असेल, कॅम्ब्रियन पिरियडची आपण चर्चा करतो। ठीक आहे, तर भूगर्भीय कालमापनामधनं हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। सिलेबसचा जर पॉइंट सांगायचा झाला तर सिलेबसमध्ये एक पॉइंट आहे ओरिजिन ऑफ अर्थ क्रस्ट अँड इट्स इव्हॉल्युशन, पृथ्वीच्या भूकवचाची उत्पत्ती आणि उत्क्रांती। तर हा जो सिलेबस मधला पॉइंट आहे त्या सिलेबस मधल्या पॉइंटच्या अंडर आपण हे क्वेश्चन्स या ठिकाणी बघतोय। सो हा जो प्रश्न आहे कार्बोनिफेरस कल्पावर एक लघु टिप लिहा, तर त्यामध्ये काय काय लिहिणं अपेक्षित आहे ते एकदा समजून घेऊ। सगळ्यात पहिले आता जिओग्राफी ऑप्शनल मध्ये इंट्रोडक्शन करताना अगेन जिओग्राफी जीएस मध्ये ज्या प्रकारचं आपण इंट्रोडक्शन करतो, आयदर डिफिनेशन बेस्ड और कुठे फॅक्ट बेस्ड तुम्ही इंट्रोडक्शन करू शकता। जेव्हा तुम्ही हे जिओलॉजिकल टाइम स्केल बद्दल काही लिहित आहात किंवा कुठल्या थिअरी बद्दल लिहित आहात तर मग थिअरी असेल, जिओलॉजिकल टाइम स्केल आहे तर वर्ष वगैरे त्या ठिकाणी तुम्ही जर कोट करू शकला तर चांगलं मानलं जातं। समजा एखादा सिद्धांत तुम्ही लिहिताय तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही हे लिहू शकता की तो सिद्धांत कोणी मांडला आणि कोणत्या वर्षी मांडला, राईट। सो ऑप्शनल मध्ये ह्या नंबर्सला किंवा वर्षांना एक चांगलं महत्त्व दिलं जाईल, जेणेकरून आपल्याला एक पिक्चर लक्षात येते की कधी ही सगळी डेव्हलपमेंट झाली। सो या ठिकाणी कार्बोनिफेरस कल्प जेव्हा आपण म्हणतोय तर त्याचा कालावधी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये लिहिता येईल की 358 ते 399, राईट। जनरल आपण याला करू 359 टू 299 दशलक्ष वर्षपूर्व। तर पृथ्वीच्या इतिहासातला हा जो कालावधी आहे हा कालावधी म्हणजेच कार्बोनिफेरस कल्प त्याला म्हटलं जातं। ओके, आता कार्बोनिफेरस कल्पाचं नाव कुठनं आलं तर याचं नाव येत आहे कोळसायुक्त। एक तर कोळशाची निर्मिती झाली किंवा या संपूर्ण कालखंडामध्ये जेही खडक निर्माण झाले, राईट। सो तुम्ही जर पृथ्वीचा भाग खोदत गेलात तर खडकांची रचना तुम्हाला कालखंडानुसार आढळते। म्हणजे हा सगळ्यात वरचा जो खडक या ठिकाणी तुम्हाला निर्माण झाला दिसतो आज हल्ली निर्माण झालाय आणि जसं जसं मी आज चाललोय तसं वेगवेगळ्या कालखंडामध्ये निर्माण झालेले खडक मला दिसतात। तर कार्बोनिफेरस कल्पामध्ये जे खडक निर्माण झालेले आहेत त्यामध्ये आपल्याला कोळसा आढळतो
आणि म्हणून या संपूर्ण कालखंडाला आपण कार्बोनिफेरस कल्प असं नाव देतो, राईट. तर अशा प्रकारचं एक इंट्रोडक्शन मी देऊ शकतो. इंट्रोडक्शन मध्ये मी काय सांगतोय की बघा हा जो कल्प आहे या कालखंडापासून तर या कालखंडापर्यंत विस्तारित आहे आणि याचं जे नाव आलेलं आहे हे कोळशाच्या उपलब्धते कारण त्याला नाव प्राप्त झालेलं आहे. ओके, नेक्स्ट वैशिष्ट्य तुम्हाला सांगायला लागेल. आता वैशिष्ट्य सांगत असताना पुस्तकांमध्ये जर तुम्ही बघितला तर एकानंतर एक पॉइंट्स आहेत, राईट, की पहिला पॉइंट दुसरा पॉइंट. पण ज्यावेळेस आपण उत्तर लिहितो आणि प्रत्येक वेळेस उत्तर लिहिताना तुम्हाला एक सांगितलं जातं की तुमच्या उत्तराला स्ट्रक्चर असावं, एक संरचना असावी. सो या ठिकाणी मी जनरली संरचना काय देतोय, जर मी कल्प सांगतोय कोणताही कल्प असेल त्यामध्ये मी हे सांगेल की त्या ठिकाणी हवामानाची स्थिती काय होती, भौतिक परिस्थिती काय होती, जी काही पर्यावरणाची उत्क्रांती झाली किंवा जीवांची उत्क्रांती झाली त्या संदर्भात काय काय घडामोडी घडतात आणि काही एखादं युनिक वैशिष्ट्य जर त्या ठिकाणी असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी सांगू शकतो. सो पृथ्वीचं वातावरण मी पहिल्या वैशिष्ट्यामध्ये सांगितलं की उष्ण व दमट वातावरण आहे, ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यानंतर वनस्पती जर सांगायची झाली तर विशालकाय जंगल आहेत, अत्यंत घनदाट अशी जंगलं आपल्याला या कालखंडामध्ये निर्माण होताना दिसतात. जे वनस्पती आहे ती कशी वनस्पती आहे, सीडलेस प्लांट्स आहेत, फर्न सारखे प्लांट्स आहेत, ठीक आहे. सो याच कालखंडामध्ये काही बीजी वनस्पती किंवा अशा वनस्पती ज्यांना बीज निर्माण होतात. आतापर्यंत जी काही वनस्पती होती ती विना बीज वनस्पती होती, सीडलेस प्लांट्स होते. ओके, देन या पूर्ण कालखंडामध्ये जी वनस्पती निर्माण होते तिथे पहिल्यांदा आपल्याला दिसतंय की सीडेड प्लांट्स निर्माण होत आहेत. प्राणी जर तुम्ही बघितले तर कीटक आहेत, उभयचर आहेत, सरीसृप आहेत आणि काही आणखी प्रथम कशेरुकी जे प्राणी आहेत, माशांसारखे काही प्राणी असतील ते तुम्हाला या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. भूशास्त्रीय दृष्ट्या जर तुम्ही याला बघितलं तर सागराची पातळी वाढलेली तुम्हाला दिसेल, पर्वत निर्मिती हालचाली या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात आणि कोळशा ज्या आहेत कोळशाच्या साठ्यांची निर्मिती तुम्हाला या ठिकाणी होताना दिसेल. जे खाणी चुकून आले कोळशाच्या साठ्यांची निर्मिती होताना आपल्याला आढळते. अदर दॅन दॅट बाकी काही महत्त्व जर सांगायचे झाले तर पृथ्वीवरील जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात उत्क्रांती होते. जो काही जगाच्या पाठीवरचा कोळसा आढळतो तो प्रामुख्याने याच कालखंडात निर्माण झालेला कोळसा आहे आणि म्हणून औद्योगिक क्रांतीसाठी हा सर्व कालखंड जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. काही भागांमध्ये तेल आणि नैसर्गिक वायूचे पण आपल्याला साठे आढळतात, पण हा काही एवढा महत्त्वाचा पॉईंट नाहीये. मेजर आपला जो फोकस असेल मी कोळशावरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोकस करेल. फाईन, तर हा एक खूप स्टॅटिक कंटेंट किंवा कार्बोनिफेरस कल्पाबद्दलचाच कंटेंट मी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. जर मला थोडंसं याच्या बियॉन्ड जायचं असेल तर मी इथे अजून एक मुद्दा सांगेल की बघा अल्फ्रेड वेगनर, ठीक आहे, ज्यांनी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट किंवा भूखंड अपवहनाचा सिद्धांत मांडला, यांनी आपल्याला सांगितलं की हा जो कालखंड आहे कार्बोनिफेरस कालखंड, या कालखंडांमध्ये पृथ्वीवरील सर्वच्या सर्व खंड एकत्र येतात आणि एक महाखंड किंवा सुपर कॉन्टिनेंटची निर्मिती होते. तर अशा प्रकारचं एक प्रतिपादन वेगनरनी केलं कार्बोनिफेरस कालखंडाबाबत. असंही एक स्टेटमेंट मी माझ्या उत्तरामध्ये लिहू शकतो. ओके, सो हे सगळे पॉइंट झाले जे मी या कार्बोनिफेरस कालखंडासाठी दिलेले आहेत आणि त्यानंतर एक थोडंसं जेनेरिक असं या कन्क्लुजन तुम्ही बघताय ज्यामध्ये मी सांगितलं की हा जो कार्बोनिफेरस कालखंड आहे कशा प्रकारे पृथ्वीच्या इतिहासातला एक महत्त्वाचा कालखंड आहे. ओके, सो हा झाला एक प्रश्न, डे 1 मधला प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेला आहे भूगोल वैकल्पिक समर्पणातला. आता बऱ्याचदा मला प्रश्न विचारला जातो की सर बघा वैकल्पिक विषयांमध्ये बऱ्याचदा एक अडचण मुलांना दिसून येते की समजा हा 10 मार्कांचा प्रश्न आहे, हा जो प्रश्न येणार लेट अस से 10 मार्कांसाठी प्रश्न येणार आणि मग जीएस मध्ये जे 10 मार्काचे प्रश्न आहेत त्यांसाठी तुम्ही 150 शब्दांमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. मग प्रश्न हा येतो की समजा हा अशी लघुटीप विचारली आणि मग माझ्याजवळ 150 शब्द, जसं इथे तुम्ही बघितलं मी उत्तर लिहिलेलं आहे, सगळे पॉइंट्स कव्हर केले आहेत, पण खूप झालं 100 किंवा 80-90 शब्दांच्या आसपास तुम्हाला हा कंटेंट दिसतोय. खूपच खूप तुम्ही ओढून ताणून लिहिलात तर 100-120 शब्दांच्या वर हा कंटेंट जाणार नाहीये, राईट. आणि ऑप्शनमध्ये बऱ्याचदा तुम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम फेस करावा लागेल. पण एक मुद्दा ऑप्शनल बद्दल लक्षात घ्या, ऑप्शनल इज नॉट अबाउट वर्ड्स बट कंटेंट. ऑप्शनल मध्ये कंटेंट मॅटर करतो. समजा 150 वर्ड जरी तुम्ही एक तर तुम्ही जर पेपर बघितले प्रॉपरली तुम्हाला वर्ड लिमिट सुचवलेली नाही, ठीक आहे. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 मध्ये बऱ्याचदा वर्ड लिमिट दिलेली असते, बट इतर प्रश्नांमध्ये वर्ड लिमिट सुचवलेली नसते. तर म्हणून या ठिकाणी मी एक स्टेटमेंट करतो की ऑप्शनल हा वर्ड लिमिट बद्दल नाही आहे. ऑप्शनल हा तुम्ही कंटेंट किती चांगला लिहिता, किती क्रिस्प कंटेंट लिहिता, किती त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन दाखवता, किती तुम्ही आणखी केस स्टडीज किंवा एक्झाम्पल इंट्रोड्यूस करता,
हा भाग असतो ऑप्शनलच्या अंडरस्टँडिंगचा किंवा ऑप्शनलच्या आन्सर रायटिंगचा. कधीच ऑप्शनमध्ये शब्द मर्यादेचा खूप जास्त विचार करता कामा नये. पण हे नक्कीच आहे की 20 मार्काचा प्रश्न आहे, तुम्ही एका पानाचं उत्तर लिहिताय, ते पण ग्राह्य नसेल किंवा ते पण इतकं चांगलं नसेल. पण असा विचार करू नका की माझ्याजवळ शब्द मर्यादा नाही किंवा शब्द खूप होत नाहीत म्हणजे मला या पर्टिक्युलर टॉपिकची आन्सर रायटिंग येत नाही, असं नाहीये. बरेचसे टॉपिक असतील ज्याच्यामध्ये खूप जास्त कंटेंट नाही पण खूप क्रिस्प कंटेंट आहे. ओके, तर वर्ड लिमिट बद्दल आपण अगेन बोलत राहू. ऑप्शनलच्या आन्सर रायटिंगचे जे नुआन्सेस आहे इथून आपले डेली व्हिडिओज पडणार आहेत, त्याच्यामध्ये बोलत राहू आणि भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू एव्हरीवन. फॉलो करत राहा जिओग्राफी ऑप्शनलचा समर्पण.